आणि यानंतर नागपूरकरांना एक दिलासा देणारी बातमी आहे। नागपूरमध्ये सध्या संचारबंदी सुरू आहे, पण या संचारबंदीमधनं काही अंशी दिलासा मिळतोय। आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून परिमंडळ क्रमांक 3 मधील पोलीस स्थानक पाचपावली, शांतीनगर, लकडगंज आणि परिमंडळ 4 मधील पोलीस ठाणं सक्करदरा आणि इमामवाडा या ठिकाणची संचारबंदी पूर्णतः उठवण्याचा निर्णय झालाय। तर पोलीस ठाणं कोतवाली, तहसील गणेशपेठ इथली संचारबंदी संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। परिमंडळ 5 मधील यशोधरा नगर पोलीस स्थानक परिसरातल्या हद्दीतील संचारबंदी ही पुढच्या आदेशापर्यंत कायम राहील। आजच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरचा दौरा केलाय आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संचारबंदी काही अंशी शिथिल करण्याचे संकेत सुद्धा त्यांच्या वतीने दिले गेले होते। या संचारबंदीमुळे अनेक नागपूरवासियांची अडचण होत होती, पण आता थोडा का होईना दिलासा मिळतोय संचारबंदीतनं। यानंतर आणखी काही बातम्यांचा आढावा घेऊया। छत्रपती शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय। प्रशांत कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती मिळत असून कोरटकरच्या पत्नीने पासपोर्ट पोलिसांकडे जमा केलाय। बीड जिल्हा कारागृहामध्ये आपल्या पतीच्या जीवाला वाल्मिक कराडापासून धोका असा आरोप दादासाहेब खिणकर यांच्या पत्नी अश्विनी खिणकर यांनी केलाय। अश्विनी खिणकरांनी कारागृह अधीक्षकांना निवेदन देत खिणकरांना पोलीस गार्ड देत सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्याची मागणी केली आहे। आमदार सुरेश धस यांच्या विरोधात 26 तारखेला विधान भवनाबाहेर आत्मदहनाचा इशारा आष्टीतले सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरींनी दिलाय। धस यांच्यासह इतर 38 कार्यकर्त्यांवर कलम 395 अंतर्गत खटला सुरू आहे, मात्र पोलीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप चौधरींचा आहे। बीडमधल्या मारहाण प्रकरणात सतीश भोसले उर्फ खोक्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी केलेल्या 5 दिवसांच्या कोठडीच्या मागणीनंतर न्यायालयानं 2 दिवसांची कोठडी मंजूर केली। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेला 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढची सुनावणी 24 मार्चला पार पडेल। नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षांचे अनेक बडे राजकीय नेते गोत्यात आलेत। मंत्री माणिकराव कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेनं नोटीस बजावली आहे। यामध्ये आमदार दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, खासदार शोभा बच्छाव, आमदार राहुल ढिकळे आणि राहुल अहे यांचा समावेश आहे। जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या 2 दिवसांपूर्वी उच्चांक गाठलेल्या सोन्या चांदीचे दर आता कमी झाले आहेत। सोनं 500 रुपयांनी तर चांदी 2100 रुपयांनी कमी होते आहे। सोन्याचा दर 88,200 रुपये तर चांदीचा भाव 98,000 प्रति किलोवरती आलाय। धाराशिवमधल्या विविध 13 प्रकारच्या गुन्ह्यातील 170 मराठा आंदोलकांवरचे गुन्हे निकाली काढले गेले आहेत। गृह खात्याच्या आदेशानुसार आंदोलकांवरचे सर्व गुन्हे मागे घेत त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। शिवसेना उभाठा पक्षाच्या स्नेहल जगताप यांनी सहकुटुंब सुनील तटकरेंची भेट घेतली। सुतारवाडीमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसोबत एक बैठक झाली आणि या बैठकीनंतर मशाल सोडत हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय जगताप यांनी घेतलाय। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे। भरत गोगावले पुन्हा निवडून आल्यावरती तेच पालकमंत्री होतील असं 3ही पक्षांमध्ये ठरलं होतं। त्यामुळे 3ही नेत्यांनी मिळून याबद्दल मार्ग काढावा अशी मागणी मंत्री उदय सामंतांनी केली आहे। चित्रा वाघ एकट्या नाहीत, भाजप त्यांच्या पाठीशी आहे अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी चित्रा वाघ आणि अनिल परबांच्या वादासंदर्भात दिली आहे। तर परब आणि आक्रमकता हे समीकरण जमतं का असा खोचक टोलाही लगावला। रस्ते घोटाळ्याची चौकशी करावी अशा संदर्भातलं आणि मागणीचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे। तर पक्ष सोडल्यापासून नारायण राणे आमच्यावरती आरोप करतात असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावलाय। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी छगन भुजबळांची भेट घेतली। जळगावमधल्या अजिंठा विश्रामगृहावरती भुजबळ आणि निकम या दोघांमध्ये बंद दारात चर्चा झाली। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी मराठा सेवकांची बैठक घेतली। राज्यभरात आता गाव पातळीवरती मराठा सेवकांची नियुक्ती केली जाईल। 6 जूनला मराठा सेवकांची घोषणा केली जाणार आहे। औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीला आमचा पाठिंबा नाही असं वक्तव्य आरपीआयच्या रामदास आठवलेंनी केलेलं आहे। औरंगजेबाचा आम्हाला पुळका असण्याचं कारण नाही, पण आत्ताचे मुस्लिम औरंगजेबासारखे नाहीत असं आठवले म्हणतात। देवेंद्र फडणवीसांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी उबाठाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलाय। आधी नाशिकला पालकमंत्री द्या, अन्यथा नाशिकात पाय ठेवू देणार नाही असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सूर्यवंशींकडून दिला जातोय।
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दोनही नेते एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. जयंत पाटलांसोबतच्या भेटीसंदर्भात वेगळ्या बातम्या पसरवल्या गेल्या. बैठकीनिमित्त जयंत पाटलांची भेट झाली. एआय संदर्भात जयंत पाटलांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही भेटलो असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय. अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीवर संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. संस्थांच्या बैठकांच्या आडून यांचं सगळं काही बरं चाललंय, एकत्र भेटण्यासाठी यांच्या विविध संस्था आहेत अशी टीका राऊतांनी केली. पक्ष सोडून गेलेल्यांना आम्ही मात्र भेटत नाही असंही राऊत म्हणतात. राजकारणात आम्ही एकमेकांचे विरोधक आहोत, पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. सभागृहात आमची रोज भेट होते. ओळखी आहेत तर प्रत्येक जण एकमेकांना भेटतो आणि विचारपूस करतो. आम्ही एकमेकांना भेटायचं नाही आणि विरोधक आहोत म्हणून मारामाऱ्या करायच्या का, असा थेट सवाल छगन भुजबळांनी या भेटीसंदर्भात विचारला. जयंत पाटील पक्षात अस्वस्थ आहेत हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. आपण कितीही नाकारलं तरी अजित पवार जयंत पाटलांच्या बैठकीत राजकीय चर्चा झाली असं ठामपणे संजय शिरसाट यांनी म्हटलं. अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीवरती विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकदा वैयक्तिक मैत्रीही जपली जाते. प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या चष्म्यातनं पाहावी असं नाही, असं विधान राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय. जयंत पाटलांनी अनेकदा त्यांच्या पक्षासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. जयंत पाटील अजित पवारांसोबत आले तर आनंदच होईल असं अमोल मिटकरी म्हणतात. मुंबईमध्ये मराठी भाषा भवन उभारलं जाते ही अभिमानाची बाब आहे. तसंच कोकणात मालवणी भाषा भवन व्हावं ही कोकणातल्या साहित्यिकांची इच्छा आहे. याची जबाबदारी घेणार असून मालवणी भाषा भवनासाठी पाठपुरावा करू असं मंत्री नितेश राणेंनी स्पष्ट केलं. शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांकडे सरकारनं लक्ष द्यावं यासाठी बच्चू कडूंचं कालपासून किल्ले रायगडाच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज बच्चू कडूंची प्रकृती खालावली आहे. बीपी आणि शुगर लेवल कमी झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. शिर्डीतील 13व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन मंत्री संजय शिरसाट आणि विखे पाटलांच्या हस्ते पार पडलं. यावेळी वारकरी म्हणजे डॉक्टर असून वारकऱ्यांचं नेटवर्क स्ट्रॉंग होतं म्हणून महायुतीची सत्ता आली असं विधान त्यांनी केलं. भाईंदरमध्ये मेट्रो कारशेडसाठी 10,000 झाडांची कत्तल होणार आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. MMRDA चुकीची माहिती देत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. पुण्याच्या विविध ठिकाणी तडीपार गुंडांचा वावर वाढल्याचं पाहताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई केली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडनं 4 पिस्तुलं आणि 8 जिवंत काडतुसं जप्त करत 4 आरोपींना अटक झाली आहे. जागतिक जलदिनाच्या दिवशी बदलापूरमधील रहिवाशांवरती आंदोलन करण्याची वेळ आली. टँकर लॉबीला पोहोचण्यासाठी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जाते असा आरोप रहिवाशांनी केला. उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी 8 वर्षांपासून माजी नगरसेवकाकडनं आंदोलन करून पाठपुरावा केला जातोय. तरीही उल्हास नदी स्वच्छ झालेली नाही. आता पुन्हा KDMCच्या 3 माजी नगरसेवकांनी मुंडन आंदोलन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला. सोशल मीडियावरती हिंसा घडवणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांना 6 आरोपी केला जाईल. जे दंगा करताना दिसलेत त्यांना अटक केली जाईल असं फडणवीसांनी म्हटलंय. दंगलखोरांना कोणत्याही परिस्थितीत माफ करणार नाही. दंगेखोरांना सरळ केलं नाही तर सवय लागेल, त्यामुळे जरब बसेल अशी कारवाई करणार अशी कठोर भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली. नुकसानग्रस्तांना 3 ते 4 दिवसात नुकसान भरपाई मिळणार आहे. संचारबंदीतही लवकरच शिथिलता आणली जाईल आणि सगळं नुकसान हे दंगलखोरांकडनं वसूल केलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. ही दंगल नागपूरच्या केवळ एका भागात झाली. काही लोक या घटनेचं राजकारण करतात. पोलिसांना विनाकारण टार्गेट करणं चुकीचं आहे असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवरती निशाणा साधला. नागपूरमध्ये दंगल घडवणारे सरकारचेच लोक होते. दंगली भडकवणारे लोक कॅबिनेटमध्येच बसलेत असा आरोप राऊतांनी केलाय. आमच्या सरकारच्या काळात कधीच दंगली घडल्या नाही असंही वक्तव्य त्यांनी केलं. नागपूर आणि महाराष्ट्राची संस्कृती सर्वांना सोबत घेऊन जाणारी आहे. नागपूरमधली दंगल अफवांमुळेच भडकली. मात्र नागपूर सध्या शांत आहे आणि महाराष्ट्र सुद्धा असं मत व्यक्त करत सर्व समाज बांधवांना एकत्र राहण्याचं आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. नागपूरमध्ये कधीही हिंसाचार घडलेला नव्हता. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला असताना विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाला पोलिसांनी सूट का दिली असा सवाल काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंनी उपस्थित केला.
नागपुरातील हिंसा प्रकरणातील जखमी अवस्थेत असलेल्या इरफान अन्सारी यांच्यावर नागपुरातल्या मेयो रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झालाय. अकोल्यामधील काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी अकोला दंगल प्रकरणात आपला सहभाग नव्हता आणि आपल्यावर कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत असं विधान केलंय. मुख्यमंत्र्यांनी आपला उल्लेख केल्याचं आपल्याला ठाऊक नसल्याचं पठाण म्हणतात. सातारा जिल्ह्यातील वांग मराठवाडी धरणामुळे 15 वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील मेंढखुर्द शिवाजीनगर इथे स्थलांतर झालेल्या धरणग्रस्तांना अद्याप मूलभूत सुविधाच मिळालेल्या नाहीये. दरम्यान धरणग्रस्तांना सुविधा पुरवण्यासंदर्भात मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी तातडीनं प्रस्ताव देण्याच्या सूचना सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात. भारतामधल्या साखर उत्पादनात यंदाच्या वर्षी 17% घट झाली आहे. निवडणुका, अनियमित वातावरण, लहरी पाऊस आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन घटल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांच्या वतीनं दिली गेली आहे. एफआरपी संदर्भात निर्णय आल्यावरती 14 दिवसात शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देणं बंधनकारक असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. पुढच्या 15 ते 20 वर्षात कोल्हापूर ते नाशिक हा सगळा पट्टा युरोपसारखा होईल.